नमस्ते. आज आम्ही तुमची मुलाखत घेणार आहोत. आपले नाव पूर्ण सांगा. माझं पूर्ण नाव योगिता अशोकराव बोरसे, पण मी जे लिखाण काम करते ते योगिता पाटील या नावाने करते. शिक्षण सांगा. माझं शिक्षण जे आहे विद्यार्थी मित्रांनो MA MEd नेट सेट एवढं शिक्षण झालं. ताई, आपण कविता कधीपासून लिहायला सुरुवात केली? कविता मी बरीच वर्ष झाली लिहायला. म्हणजे तुमच्यासारखं शाळेमध्ये जेव्हा होते तेव्हा इतरांच्या कविता मी वाचायचे आणि त्या आवडीच्या कविता सगळ्या लिहून ठेवायचे डायरीमध्ये. नंतर थोड्याफार शाळकरी वयामध्ये पण लिहिल्या असतील चारोळ्या वगैरे, पण साधारण मोठ्या कविता किंवा थोडंसं गंभीरपणे कविता लिहायला सुरुवात 2008-09 पासून झालेली आहे माझ्या. ताई, आता मी तुम्हाला तिसरा प्रश्न विचारतो. एखादी कविता लिहिताना त्यात कल्पना आपल्याला कशा सुचतात? कविता सुचण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कदाचित शिक्षक पण वर्गामध्ये उपक्रम घेत असतील कधी कधी की तुम्हाला आज कविता लिहायची. पण माझ्या बाबतीत असं नाही होत की आज मी ठरवलं की आज मला कविता लिहायची आणि लिहून झाली, असं नाही होत. कधी कधी 4-4, 5-5 महिने एकही कविता लिहून होत नाही. कसं असतं कवितांचं की एखादा अनुभव आपण घेतो आणि बऱ्याच दिवसांपर्यंत तो आपल्या मनामध्ये आपण त्याच्यावर विचार करत असतो. आणि महत्वाचं म्हणजे कविता सुचण्यासाठी आपल्याला प्रत्येक अनुभव जितका शक्य आहे तितक्या उत्कटपणे घेणं गरजेचं आहे. साधं निसर्ग आहे, निसर्ग आपण तुम्ही पाहता आता पाऊस पडत असतो छान आणि आपण काय करतो, घराचे दारं खिडक्या लावून घेतो आणि टीव्ही वरती काहीतरी पाहत बसतो, करतो ना असं. मग तो पाऊस आपण पाहायला पाहिजे. सूर्यास्त आहे, सूर्योदय आहे, त्याचे रंग आपण विसरून जातो आणि काय करतो तेव्हा सेल्फी काढत बसतो. तर ते पण त्याचे रंग आपण पाहिले पाहिजे. हे सगळे अनुभव जेवढ्या तुम्ही समरसतेने घेता तेवढ्या हळूहळू आपल्या मनामध्ये त्या कल्पना सुचत जातात. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला पण जर कविता लिहायची असेल तर एक सवय लावा, एक छोटीशी डायरी करायची आपली आणि तुमचे जे पण अनुभव असतील ते डायरीमध्ये काय करायचे लिहून काढायचे. तुम्हाला चौथीला एक पाठ आहे, मुग्धा लिहू लागली ना, चौथीला का तिसरीला एक पाठ येतो, चौथीला पाठ आहे बा. तर आता सुरुवात तुमच्या अनुभवांनी होईल, नंतर हळूहळू तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही कविता पण नक्कीच लिहायला लागेल. अरे वा. ताई, कधी कविता लिहायची इच्छा असूनही शब्द सुचत नाही, अशा वेळी आपण काय करतात? कविता लिहावीशीच वाटत नाही तर मी लिहितच नाही. हा कृत्रिम प्रकार अजिबात नाही. जसं बहिणाबाईंना माहिती आहे तुम्हाला, बहिणाबाईंना जसं जात्यावर दळता दळता कविता सुचायच्या, हो ना, असं ठरवून तर त्यांनी काही कविता लिहिल्या नाही. त्याच्यामुळे उगाच शब्द जोडून यमक जोडून अशी अजिबात कविता लिहायची नाही. जेव्हा आपल्याला सुचते आपोआप येते ती कविता तेव्हाच ती लिहायची. ताई, मी आता तुम्हाला पुढच्या प्रश्न विचारणार आहे. ताई, आपल्याला कोणते कवी प्रेरणादायी वाटतात? तुमच्या लहान वयोगटाच्या ज्या कविता आहेत त्याच्यामध्ये मला इंद्रजित भालेराव आहेत, नंतर आपल्या जळगावचे अशोक कोतवाल सर आहेत, यांच्या कविता मला खूप आवडतात. लहान मुलांसाठी त्यांनी छान छान कविता लिहिल्या आहेत. ताई, आता मी तुम्हाला 6वा प्रश्न विचारतो. तुमचं लेखन पुस्तक रूपात प्रसिद्ध झालं आहे का? अजून पुस्तक मी केलेलं नाहीये, पण आता लवकरच मला पुस्तक करायचंय. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा जर सोबत असल्या तर लवकरच पुस्तक प्रकाशित करणार आहे मी. ताई, तुमच्या मते कविता समाजावर कसा प्रभाव टाकते? कविता समाजावर भरपूर प्रभाव टाकत असते. ज्यांना वाचनाची आवड असते त्या कवितेतून तुम्ही नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. थोड्या मोठ्या वर्गाला एक कविता आहे पहा, कदाचित तुम्ही ऐकली असेल काही भाषणांमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अशा काही कविता आहेत ज्या तुम्हाला नक्कीच प्रेरणा देऊन जातात. कवितांमधून आपल्या भावना ज्या आहेत त्या भावना व्यक्त झालेल्या असतात. एखादी कविता आपल्याला आधार देऊन जाते, एखादी आपल्याला हसवून जाते. त्याच्यामुळे नक्कीच कविता सामाजिक याला नक्कीच हातभार लावत असतात. अरे वा. ताई, मी तुम्हाला आता शेवटचा प्रश्न विचारणार आहे. आपली आवडती रचना आमच्या समोर सादर कराल का? म्हटलंच मला कविता येईल. मला सांगा, भरपूर कविता आहेत आणि पूर्वीच्या काळी आमच्या वेळेस ना फार सुंदर
कविता होत्या त्या लक्षात राहायच्या, आतापर्यंत त्या लक्षात आहेत. मला सांगा तुम्ही ससा तो कोणास ठाऊक कसं ऐकलंय? ऐकलंय, बरं. नंतर छोटेसे बहीण भाऊ ऐकलंय? ऐकलंय, म्हणायचं मग सोबत. याच्यातील एखादी कविता म्हणू आपण. छोटेसे बहीण भाऊ चालेल. तत्पूर्वी एक आपले अशोक कोतवाल सर आहेत, त्यांची एक छोटीशी कविता सादर करते, मग आपण ते गाणं म्हणूया. जळगावचा केळीवाला अशी कविता अशोक कोतवाल सरांची. आपल्या जळगावचं काय प्रसिद्ध आहे? केळी. आणि तो जळगावचा केळीवाला जेव्हा मुंबईला जातो तो कसा जातो ती काय ऐकवते आणि मग आपण ते गाणं म्हणू. जळगावचा केळीवाला मुंबईला गेला, जळगावचा केळीवाला मुंबईला गेला, छान ताजी केळी पाहून लोक झालेत गोळा. काय भाव दिली केळी लोक विचारू लागले, काय भाव दिली केळी लोक विचारू लागले, 10 रुपये डझन घ्या खूप स्वस्त लावले. तासाभरात केळी सगळी झाली त्याची विकून, तासाभरात केळी सगळी झाली त्याची विकून, खूप साऱ्या पैशांनी मग खिसा गेला भरून. केळीवाला केळी विकून गेला जरा थकून, केळीवाला केळी विकून गेला जरा थकून, मुंबईचा वडापाव खाऊ लागला बसून. मुलांसाठी खेळणी आणि घेतला थोडा खाऊ, मुलांसाठी खेळणी आणि घेतला थोडा खाऊ, मनात म्हटला चला आता उद्या पुन्हा येऊ, मनात म्हटला चला आता उद्या पुन्हा येऊ. आपण आता छोटेसे बहीण भाऊ म्हणू. चालेल? पाठ आहे तुम्हाला तर म्हणताय तुम्हाला, म्हणाल माझ्यासोबत? चालेल ना? कशाची म्हणू का? कोणाच ठाऊक कसा यायचं का? कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा, कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा. सिनेमात आहे ना आधी. कोणास ठाऊक कसा